नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. राज्यात विधानसभा निवडणुकीला लवकरच सुरुवात होणार असून महाविकास आघाडी आणि महायुतीकडून निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्यात आली. त्याच अनुषंगाने महायुती आणि महाविकास आघाडीकडून संयुक्त प्रचारावर भर दिला जाणार आहे. आगामी 2 महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुका होणार असून त्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्ष हे निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत. महाविकास आघाडीकडून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट हे जागा वाटपाच्या बैठका घेत आहेत. तर महायुतीकडून सरकारने केलेल्या कामांची माहिती ही वेगवेगळ्या मेळाव्यातून जनतेपर्यंत पोहोचवली जात आहे. राज्यात महायुतीला लोकसभा निवडणुकीत तिन्ही पक्षांमध्ये समन्वय नसल्याने त्याचा मोठा फटका लोकसभा निवडणुकीत बसला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वर्षा बंगल्यावर संयुक्त बैठक झाली. या बैठकीमध्ये संयुक्त प्रचार करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. महायुतीची पहिली सभा कोल्हापुरात 20 ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर तिन्ही नेत्यांच्या विभागीय पातळीवर 7 सभा होणार आहेत. 8वी समारोपाची सभा ही मुंबईत होणार आहे. याशिवाय तिन्ही पक्षाचे नेते जिल्ह्यांमध्ये जाहीर सभा आणि मेळावे घेणार असून महायुतीमध्ये मतभेद नाहीत आणि आम्ही एक दिलाने निवडणुकीला सामोरं जात आहोत असा संदेश त्यांच्या माध्यमातून केला जाणार आहे. तर महाविकास आघाडीची पहिली संयुक्त सभा 16 ऑगस्टला मुंबईत होणार आहे. काँग्रेसचे नेते 10 ऑगस्टपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर असतील. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त 20 ऑगस्टला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत सभा होणार आहे. आणि त्याच माध्यमातून महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ हा फोडला जाणार आहे. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.